निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप होतोय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून। उमेश, नेमकं काय घडलं, असं काय घडलं की दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकदम आक्रमक झालेले? काही दिवसापूर्वी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होता त्यावेळी अगदी भास्कर जाधव यांनी नारायण राणेंच्या अगदी होम पिचवर म्हणजे कणकवलीतील ग्राउंडवरती येऊन त्या ठिकाणी नारायण राणेंची टीका केली होती। त्याचबरोबर निलेश राणे यांच्यावरती देखील खालच्या शब्दामध्ये टीका केली होती आणि त्यानंतर निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना आव्हान दिलं होतं की यानंतर तुम्ही आमच्यावरती बोलाल तर आम्ही तुमच्यावरती त्या शब्दात टीका करू आणि त्यानंतर गुहागरमध्ये मी येतोय आणि गुहागरमध्ये मी तुला तसं उत्तर देईन असा देखील इशारा त्यावेळी निलेश राणेंनी दिला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज निलेश राणेंची जी होती सभा गुहागरमध्ये पाहायला मिळाली। मात्र त्या सभेपूर्वीच त्या ठिकाणी निलेश राणेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय, त्यांच्यावर दगडफेक केला आणि त्यामुळे काही काळ जे तणावाचं वातावरण जे आहे ते गुहागरमध्ये पाहायला मिळतंय। उमेश, आता नेमकं काय घडतं आहे? कारण आता आम्ही पाहतो आहोत रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत, पोलिसांकडून त्यांना आवरण्याचा प्रयत्न सुरू आहे, वाहतुकीला त्यामुळे अडथळा निर्माण होतोय। आता सध्याची स्थिती काय आहे? कार्यकर्ते जे आहेत ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत, एक भास्कर यादव समर्थक असतील किंवा जे निलेश राणेंचे जे कार्यकर्ते आहेत, भाजप जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि अगदी एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय। मात्र पोलिसांकडनं जमाव आहे त्या जमाव किंवा जे आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र जे कार्यकर्ते दोन्ही बाजूने आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि यावर आता नेमकं काय पोलीस जे आहेत ती भूमिका घेतील याकडे देखील लक्ष लागून राहिलेलं आहे। निलेश राणेंची सभा होती आणि त्या सभेपूर्वी हा सगळा प्रकार झाल्याचं समजतंय। निलेश राणे सभास्थळी पोहोचलेत का? ही सभा होणार आहे का? आता यानंतर मात्र निलेश राणे त्याचा ताफा आहे आणि ताफ्यावर दगडफेक झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच की ही सभा यापुढे होणार की नाही याचा आता सर्वस्वी पोलिसांवरती अवलंबून आहे। कारण जर आपण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पाहिले तर अत्यंत आक्रमक झालेले कार्यकर्ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही जर सभा झाली तर कोणताही मोठा अनुचित प्रकार देखील या ठिकाणी घडू शकतो असं देखील वातावरण आहे आणि त्यामुळे शक्यतो ही सभा थांबवण्याचा प्रयत्न जो आहे किंवा विनंती जी आहे जी विनंती आहे ती पोलिसांमार्फत केली जाईल अशी देखील त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच गुहागर म्हणजे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात येऊन निलेश राणेंनी त्यांना थेट आव्हान दिल्याचाच हा प्रकार आहे आणि त्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। जसं तुम्ही सांगितलं की सभा होईल की नाही याबाबत आता अनिश्चितता आहे, मात्र तरी सुद्धा निलेश राणे हे त्यांची सभा घेण्यावर ठाम आहेत का? त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली आहे का या सगळ्या प्रकरणावर? या प्रकरणाबाबत अद्यापही निलेश राणेंकडून कोणती प्रतिक्रिया मिळाली नाहीये, तरी देखील मात्र जो एक झटका म्हणावा लागेल, जसं भास्कर यादव यांनी राणेंच्या होम पिचवरती येऊन राणेंवरती टीका केली होती त्याचं प्रत्युत्तर मी देईनच असा देखील इशारा त्यावेळी निलेश राणेंनी दिलेला। त्यामुळे ही सभा निलेश राणे जे आहेत ते कोणत्या परिस्थितीत घेतील असं देखील वर्तवलं जातंय। मात्र ही सभा होईल की नाही न होईल यापूर्वी मात्र दोन्ही कार्यकर्त्यांना शांत करणं हे खूप मोठं जे आव्हान आहे ते पोलिसांसमोर पाहायला मिळते सध्याच्या घडीचं। की हा सगळा प्रकार गुहागरमध्ये नेमका कुठे घडलेला आहे? कारण भर रस्त्यात हा सगळा राडा सुरू असताना दिसतो आणि याचा त्रास अर्थातच वाहन चालकांना आणि सामान्य नागरिकांना होतानाही दिसतो आहे। काय नेमकं कुठे नेमकं हे घडलेलं आहे? मुळात गुहागरच्या मार्गावर जात असताना त्या ठिकाणी निलेश राणेंचा ताफा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। अगदी जोरदार दगडफेक देखील त्या ठिकाणी झाली, घोषणाबाजी दोन्ही गटांकडून झालेली पाहायला मिळते। मात्र एकूणच भास्कर यादव यांच्यावरती निलेश राणे यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या बालेकिल्ल्यातून काही बोलू नये यासाठी हा जो आहे तो भास्कर यादव समर्थकांचा प्रयत्न झालेला पाहायला मिळतोय। मात्र आपल्याला दिलेल्या टीकेचं उत्तर तशाच तसं आपण उत्तर देऊ असा निर्धार जो आहे तो भाजपकडनं किंवा निलेश राणेंकडून केलेला पाहायला मिळतो। उमेश, दोन्ही नेत्यांकडून प्रति आव्हानं देण्यात आली होती। राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन भास्कर जाधवांनी टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून निलेश राणे आज गुहागरमध्ये येऊन उत्तर देणार होते। मात्र ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीपासूनच बंदोबस्त ठेवला होता का? कारण त्यांची सभा सुद्धा होणार होती। आम्ही याचं उत्तर तुमच्याकडून घेणार आहोत। संपर्कात